नमस्कार मित्रांनो, octopuspal.com क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं यूट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण, तेही आपल्या मायबोलीतून म्हणजे मराठी भाषेतून। सर्व एचडी व्हिडिओज, सुमारे 350 फिल्म्स, वेगवेगळ्या कोर्ससाठी 5 पेक्षा अधिक प्लेलिस्ट। तेव्हा पाहत राहा, शिकत राहा डीटीपी ऑनलाईन। A4 अगर लीगल पेजची रुंदी मार्जिन सहित साधारण 199 मिलीमीटर आपल्याला मिळते। त्यातले काही मिलीमीटर सोडून दिल्यानंतर 195 मिलीमीटर मध्ये आपण पत्रिकेसाठी आवश्यक असं तोरण काढू शकतो। त्यासाठी प्रथम मी 195 चा भागाकार केला। साधारण 8 भाग केल्यानंतर एक भाग 24.375 एवढा मला मिळालेला आहे। त्यानंतर एक सुसम वर्तुळ काढलं। ह्या वर्तुळाची रुंदी आणि उंची 24.4 मिलीमीटर एवढी घेतली। त्यानंतर सोबत दाखवल्याप्रमाणे एक उभी लाईन मी ड्रॉ केली। या लाईनला मी कॉपी केलं। त्यानंतर पेस्ट मल्टिपल म्हटलं। या वर्तुळाची रुंदी 24 आहे। त्याच्या मध्यापर्यंत मला लाईन्स हव्या आहेत म्हणून पेस्ट 12 म्हटलं। हॉरिझॉन्टल ऑफसेट म्हणजेच या रेषांच्या मधील अंतर, आडवा अंतर मी 1 मिलीमीटर एवढं दिलं। व्हर्टिकल ऑफसेट म्हणजेच उभं अंतर मी 1 मिलीमीटर दिलं। अशा प्रकारे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अंतर हे 1 मिलीमीटर दिल्यामुळे या रेषा आपल्याला तिरकस मिळालेल्या आहेत। शेवटची रेषा आपण परत कॉपी करूया। त्यानंतर पेस्ट मल्टिपल म्हणताना व्हर्टिकल ऑफसेट हा -1 केला। बाकीच्या सर्व व्हॅल्यू आहे तशाच ठेवल्या। त्यामुळे ह्या लाईन्स आता मला चढत्या क्रमाने मिळतील। अशा प्रकारे आता या संपूर्ण लाईन्सला सिलेक्ट करून मी वर्तुळाच्या मागच्या बाजूला अरेंज करत आहे। त्यासाठी एलिमेंट अरेंज सेंड टू बॅक ही कमांड मी वापरली। कॉम्प्युटरमध्ये उपलब्ध असलेले डिझाईन फॉन्ट्स हे प्रत्येक अल्फाबेटिकल कीवर असतात। त्यासाठी येथे आपण सर्व कीज टाईप करून ठेवलेले आहेत। या कीजना आता सिलेक्ट करून आपल्याला हव्या असलेल्या सिम्बॉल फॉन्टसाठी मी एस प्रेस करत आहे। SY3 TT गणेश या नावाचा फॉन्ट मी सिलेक्ट केला असता प्रत्येक कीवर मला एक वेगवेगळा गणपती आलेला दिसेल। त्यातला एक गणपती आपण कॉपी केला। एक नवीन हँगर तयार करून त्याला आपण पेस्ट म्हटलं। या गणपतीची अलाइनमेंट सेकंड पॅराग्राफ ऑप्शनमध्ये जाऊन आपण आता सेंटर करत आहोत। गरजेनुसार हा गणपती तोरणामध्ये आवश्यक त्या ठिकाणी मध्यभागी मी ठेवून देत आहे। गरजेनुसार त्याची साईजही मी वाढवत आहे। वर्तुळाला सिलेक्ट करून अशा प्रकारे गाईडलाईन मी घेतलेली आहे। गणपतीचा हँगर त्याचा मध्यभाग बरोबर त्या रेषेवर येईल अशा पद्धतीने तो हँगर मी तेथे सेट केला। त्यानंतर अजून काही डिझाईन्स पाहण्यासाठी मी अल्फाबेटिकल लेटर I हे प्रेस केलं। त्यानंतर बॉर्डर फॉन्ट सिलेक्ट केलं। काही नवीन बॉर्डर्स आता आपल्यासमोर आलेले आहेत। त्यातली एक बॉर्डर मी सिलेक्ट केली।
परत ह्या हँगरची अलाइनमेंट लेफ्ट करून घेतली. आवश्यकतेप्रमाणे ही डिझाईन मी वाढवून घेतली. या डिझाईनला कंट्रोल पॅलेटमधून रिव्हर्स करून घेतलं. ही डिझाईन आता आपण कॉपी केली. त्यासाठी मी कंट्रोल सी ही कमांड वापरली. पॉवर पेजसाठी अल्ट कंट्रोल व्ही या 3 की एकदाच प्रेस केल्यानंतर मला ही डिझाईन त्याच ठिकाणी मिळते. किंवा मल्टिपल पेस्ट वापरून हॉरिझॉन्टल व्हर्टिकल ऑफसेट 0 ठेवला तरी सुद्धा हाच इफेक्ट आपल्याला मिळतो. त्यानंतर प्रॉक्सी पॉइंट सेंटरचा करून मी मिरर फंक्शन वापरलं. अशा प्रकारे एक पाकळी तयार झालेली आहे. या संपूर्ण कॉम्बिनेशनला आता मी सिलेक्ट करून एलिमेंटमधून ग्रुप करत आहे. कीबोर्ड कमांड कंट्रोल जी प्रेस केली तरी सुद्धा चालू शकेल. आता ह्या हँगरचं काम माझं संपलेलं आहे. त्यासाठी मी याला डिलीट करत आहे. या संपूर्ण पाकळीला ग्रुप केल्यानंतर या पाकळीची एकूण रुंदी इथे मला दिसते 24.4 एवढी या पाकळीची रुंदी आता आपल्याला मिळालेली आहे. मल्टिपल पेस्ट करत असताना हेच अंतर आपण हॉरिझॉन्टल ऑफसेट म्हणून टाकणार आहोत. मूळ पाकळी 1 आणि मिळावयाच्या प्रती 7 अशा टोटल 8 प्रती आपल्याला इथे मिळणार आहेत. हॉरिझॉन्टल ऑफसेट मी त्या पाकळीच्या रुंदी इतका देत आहे. व्हर्टिकल ऑफसेट म्हणजेच आता या पाकळीच्या उभ्या प्रवासाची आपल्याला गरज नाही. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे उरलेल्या 7 पाकळ्या आपल्याला मिळतील. या प्रकारे यामध्ये कीबोर्डवरील कॅप्स लॉक ही की ऑन करून आता फक्त आपण वेगवेगळे अल्फाबेटिकल लेटर प्रेस करत जाऊ तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक कीवर असणारा वेगवेगळा गणपती आता आपल्याला मिळणार आहे. उदाहरणार्थ आता मी कॅपिटल ए प्रेस करत आहे. कॅपिटल बी, सी, डी अशा प्रकारे वेगवेगळ्या की प्रेस केल्यानंतर प्रत्येक कीवरचा वेगळा गणपती या तोरणामध्ये आपल्याला आलेला दिसेल. त्यानंतर मी एक आयत दाखवल्याप्रमाणे वर काढत आहे. एलिमेंट, फिल, पेपर या कमांडने आपण तोरणाचा नको असलेला भाग झाकू शकतो. तसंच लाईन सुद्धा आपण झाकू शकतो. त्यासाठी एलिमेंट, स्ट्रोक, नन या ऑप्शनवर मी क्लिक केलं. तयार झालेलं संपूर्ण ग्राफिक्स एकदाच पाहण्यासाठी कंट्रोल प्लस राईट क्लिक या कमांडचा मी वापर केला आणि संपूर्ण कॉम्बिनेशन सिलेक्ट करून एलिमेंटमधून ग्रुप केलं. ग्रुप करण्यामुळे हे ग्राफिक्स आपसात डिस्टर्ब होत नाही. अशा प्रकारे आपण लग्नपत्रिकेसाठी आवश्यक असलेलं तोरण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्र या तोरणाची पाकळी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या कल्पकतेनुसार बनवू शकतात. फक्त एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो की त्या एका पाकळीची रुंदी 24.4 मिलीमीटरपेक्षा जास्त जायला नको. त्यामुळे 8 पाकळ्या ह्या पेजमध्ये सहज राहायला मदत होईल. अजून तुम्हाला याच संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या. आम्ही ते जरूर बनवू. व्हिडिओ आवडले असतीलच. कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल, मोबाईलवर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. DTP ऑनलाईन लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससाठी शेअर करा. त्यासाठी पाहत राहा, शिकत राहा आपले YouTube चॅनल DTP ऑनलाईन. धन्यवाद.